विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिस्ट्रीमधील ऑर्गॅनिकचा पार्ट त्यामधील एक इम्पॉर्टंट चॅप्टर बघणार आहोत, ते म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. त्यामध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. आजच्या पिरियडमध्ये आपण इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, नॉमेनक्लेचर, त्या दोन सिस्टीम बघणार आहोत, कॉमन नेम सिस्टीम ॲज वेल एज IUPAC सिस्टीम. ठीक आहे. नाव हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर जो आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि ऑर्गॅनिकसाठी आपल्याला भरपूर स्कोरिंग करणार हा चॅप्टर आहे आणि अतिशय सिम्पलचा चॅप्टर आहे. पूर्वी आपण अल्कोहोल फिनॉल इथर हा एक चॅप्टर स्टार्ट केला होता. बरेचसे सिमिलरिटीज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. नाव व्हॉट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ज? When one or more hydrogen atom of aliphatic or aromatic hydrocarbon are replaced by corresponding number of halogens, that is chlorine, bromine or iodine, and the resulting compound are called as the halogen derivatives of alkane or arenes. यामध्ये हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरीन्स असे दोन पार्ट आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे. Now this halogen derivative of alkane, this chapter have wide use in our day to day life. डे टू डे लाईफमध्ये आपल्याला या चॅप्टरचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये यूज होतो आहे. तो म्हणजे आपण वेगवेगळ्या ड्रग्जमध्ये ॲज वेल ॲज क्लिनिंग एजंट, रेफ्रिजरंट्स or in different types of industries also. These halogen derivatives are also important. आता काही एक्झाम्पल्स आपण जर बघायला गेलो, डे टू डे लाईफमध्ये आपण वापरतो आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की PVC आहे, पॉलीव्हिनिल क्लोराईड आहे, व्हिनिल क्लोराईड. त्याचबरोबर या ठिकाणी आपण एक DDT पेस्टिसाइड या ठिकाणी घेऊया. इट इज ऑल्सो हॅव इन्व्हॉल्वमेंट ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नाव इन डिफरंट ड्रग्स, in our chloroquine drugs, when due to the malaria parasite, that is chloroquine. This chloroquine is also one of the halogen derivative. Then one drugs we utilize in our typhoid, that is chloramphenicol. This chloramphenicol also contain one of the halogen derivative, haloarenes. Now again we use a local oral anesthesia, CHCl3 chloroform आपण बघतोय. This chloroform is also one of the halogen derivative. Now this chloroform, now in primitive time, this in old age generally this CHCl3 is utilized, but nowadays this chloroform is not utilized as a anesthetic agent. Now instead of this we use halothene. जसे की आपण हॅलोथीन यूज करतो आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये. क्लोरोफॉर्म आपण यूज करतो आहे ॲज ॲनेस्थेशिया. इन्स्टेड ऑफ दिस क्लोरोफॉर्म नावडे वी यूज हॅलोथीन. हॅलोथीन वापरला जातो आहे. देन फॉस्जिन ऑल्सो यूज. Now different types of these halogen derivatives are utilized in our day to day life, therefore it have a great application. हे तुम्हाला मी याचा बऱ्याच वेळेस एखाद्या ऑब्जेक्टिव्हमध्ये एखादा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन पडू शकतो म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता आपण बघूया
क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपल्याला क्लासिफिकेशन या ठिकाणी रितसर बघायचं आहे. तर सुरुवातीला मी परत एकदा रिपीट करतो आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह यामध्ये आपल्याला हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स असे दोन पार्ट्स रितसर स्टडी करायचे. हॅलो अल्केन्स, when one or more hydrogen atom of an aliphatic hydrocarbon are replaced by corresponding number of halogens, that is chlorine, bromine or iodine, then the resulting compounds is called as the halogen derivative of alkane, that is our haloalkane. First we discuss our haloalkane. हॅलोअल्केन आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. नाव दिस हॅलोअल्केन या ठिकाणी सिम्पल बघा, अल्केन आहे. अल्केनचा आपण एच या ठिकाणी काढतो आहे, त्या जागी लावतो आहे हायड्रोजन ॲटम ऑफ दिस अल्केन इज रिप्लेस्ड बाय अल्किल हॅलोजन. ओके, हायड्रोजन आपल्याला अल्केनचा रिप्लेस करायचा आहे, त्या जागी लावायचा आहे हॅलोजन. एक सिंपल गोष्ट आहे. हे अंडरलाईन जे बी केलं आहे ते एक सबस्टिट्यूएंट आपण या ठिकाणी बघतो आहे. हायड्रोजन ॲटम ऑफ दिस अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. दिस हॅलोजन इट मे बी क्लोरीन, ब्रोमीन और आयोडीन. ओके, नाव दिस इज अवर हॅलोअल्केन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. याचे एक्झाम्पल्स आपल्याला बघता येतील. सिम्पल, दिस इज अवर मोनो हॅलोअल्केन. One hydrogen atom is replaced by one halogen, that is our monohaloalkane. या monohaloalkaneचे examples CH3Cl. ओके, मिथेनचा एक H काढतो आहे, त्याचा जागी लावतो आपण Cl. आता याचं आपण क्लासिफिकेशन बघूया. नाउ the classification of this halogen derivative of alkene. क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला. क्लासिफिकेशन बघा. Halogen derivative of alkanes are classified as monohalogen derivative and polyhalogen derivative. दोन टाईपमध्ये या ठिकाणी याचं क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन शॉर्टकटमध्ये लिहितो आहे. दोन टाईपमध्ये क्लासिफाय करून मिळली आपण त्याला. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह and polyhalogen derivative. Monohalogen derivative and polyhalogen derivative. Okay, now what about monohalogen derivative? When one hydrogen atom of alkane is substituted by one halogen atoms. अल्केनचा एक H आपल्याला रिप्लेस करायचा आहे एका हॅलोजननी. दॅट इज सेड टू बी मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एक H रिप्लेस करायचा आहे हायड्रोजनचा, त्या जागी लावायचा आहे आपल्याला एक हॅलोजन. दॅट इज अवर मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नाव दिस पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. When more than one hydrogen atom of alkane are substituted by corresponding number of halogens. एक पेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम या ठिकाणी सबस्टिट्यूट करतो आहे आपण त्याच्या करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन्सनी. देन इट इज सेड टू बी द पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्हला परत आपण फर्दर क्लासिफाय करू शकतो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. किती हायड्रोजन रिप्लेस झाले, एकपेक्षा जास्त हायड्रोजन या ठिकाणी सबस्टिट्यूट जर झाले तर त्याला आपण म्हणत आहोत पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर मग
या ठिकाणी पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्हला पुन्हा आपल्याला क्लासिफाय करता येईल. दिस पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इज अगेन क्लासिफाय, that is dihalogen derivative, okay, then trihalogen derivative, tetrahalogen derivative. लक्षात येतं. Classification of halogen derivative of alkane in two ways: monohalogen derivative and polyhalogen derivative. As per the number of substituted, if only one hydrogen atom of alkane is substituted by one halogen, the compound form called the monohalogen derivative. If when more than one hydrogen atoms of alkane are substituted by corresponding number of halogens, the compound form is called as the polyhalogen derivative. On the basis of the number of halogen atoms present in the molecule, polyhalogen derivative are again further divided in three categories, that is dihalogen derivative, trihalogen derivative and tetrahalogen derivative. ओके, आता प्रत्येकाचे आपल्याला आणखी एक्झाम्पल्स बघायचे आहेत. ओके, असे रे डायग्राम तुम्ही काढू शकता लक्षात राहण्यासाठी. आता बघा, परत पुन्हा बघूया आपण. या ठिकाणी हे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत, दिस डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर अगेन क्लासिफाय. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं पुन्हा मी क्लासिफिकेशन करतो, इथं समोर जागा खाली लिहितो आहे. आता डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह are classified again into categories, that is our vicinal and geminal dihalide. Dihalogen derivative, when two hydrogen atom of alkane are substituted by two halogen atoms, म्हणजे या ठिकाणी अल्केनचे दोन हायड्रोजन आपण रिप्लेस करतो आहे, त्या जागी लावतो आहे दोन हॅलोजन्स, दॅट इज द डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नाउ the compound form, that is our dihalogen derivative, they are represented as the general formula. याचा रिप्रेझेंटेशन जनरल फॉर्म्युल्याचं कसं असेल बघा, CnH2n X2 असं लिहू शकतो आपण. ओके, dihalogen derivative. This dihalogen derivative are again classified in two ways. In 11th standard we also studied, that is vicinal dihalide, vicinal dihalides and geminal dihalide. कोणते दोन आहेत? vicinal dihalide and geminal dihalide. Then what about vicinal and geminal? The dihalide in which both the halogen atoms are attached to the adjacent carbon atom, that is our vicinal. For example, vicinal साठी एक्झाम्पल घेऊया. CH2 या ठिकाणी घेतो मी Cl आणि Cl. Both the halogen atoms are attached to the adjacent carbon. Okay, that is our vicinal dihalide. Now what about geminal? The dihalide in which both the halogen atoms are attached to the same carbon atom. Both the halogen atoms are attached to the same carbon. बघा या ठिकाणी याच कार्बनला आता दोन्हीही हॅलोजन जोडलेले आहेत, Cl आणि Cl. ओके, नाउ दिस इज अबाउट द जेमिनल डायहालाइड. दिस इज अवर विसिनल अँड जेमिनल. जेम सेम हा शब्द लक्षात ठेवा. जेम, that is our same carbon. When both the halogen atoms are attached to the adjacent carbon, that is our vicinal. If both the halogen atoms are attached to the same carbon, that is our geminal dihalide. ठीक है.
त्यानंतर ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता पुन्हा याच्यानंतर आपल्याला रितसर मोनो हॅलोजनचं डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता सोबतच बघून घेऊ आता ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय असणार आहे. ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह व्हेन 3 हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन आर सबस्टिट्यूटेड बाय 3 हॅलोजन्स. The compound form when 3 hydrogen atoms of alkane are substituted by 3 halogen atoms are called trihalogen derivative. Trihalogen derivative चे काही एक्झाम्पल्स पण बघूया लगेच. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा, 3 हायड्रोजन आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहे 3 हॅलोजननी. दॅट इज अवर ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नाव याचा जनरल फॉर्म्युला काय बनेल, CnH2n -1 X3 असं आपण लिहू शकतो. ओके, CnH2n -1 X3 हा तर जनरल फॉर्म्युला बनेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी घ्या CHCl3 क्लोरोफॉर्म. नाव दिस CHI3 iodoform, chloroform, iodoform. All these are the examples of or now tetrahaloalkane. Tetrahaloalkane, the replacement of 4 hydrogen atom of an alkane by 4 halogens. अल्केनचे 4 H आपल्याला रिप्लेस करायचे आहे, त्याचा गेले पाहिजे 4 हॅलोजन्स. दॅट इज tetrahaloalkane. Now one of the best example, that is CCl4. Now CF4, replacement of all the hydrogen atoms of this methane by 4 chlorine. Carbon tetrachloride, carbon tetrafluoride. They contain 4 halogen atoms. They are obtained by replacing 4 hydrogen atom of alkane. That is your tetrahaloalkane. Now another part, that is our classification of monohaloalkane. मोनोहॅलोअल्केनचे आता क्लासिफिकेशन बघूया आपण. दिस मोनोहॅलो डेरिव्हेटिव्ह of alkane are classified on the basis of type of carbon atom to which halogens atoms are attached. आता मोनोहॅलो अल्केनचं आपण क्लासिफिकेशन करणार आहोत ते कशा बेसिसवर की कुठल्या कार्बनला हॅलोजन जो आहे तो अटॅच आहे. लाईक और अल्कोहोल, now this monohaloalkane are classified in 3 ways on the basis of type of carbon atom to which halogen is attached. Basically here primary alkyl halide, now secondary alkyl halide, tertiary alkyl halide. Now here we also again like our alcohol, we say allylic alkyl halide also. Okay, now again vinyl alkyl halide. याचे पण एक्झाम्पल्स आपण पुढे बघू. सुरुवातीला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्किल हॅलाइड्स बघूया. व्हॉट अबाउट प्रायमरी अल्किल हॅलाइड? प्रायमरी अल्किल हॅलाइड, halogen atom is attached to the primary carbon atom like this CH3 CH2 CH2
Br. This bromine is directly attached to primary carbon. This one is our primary carbon. This is called the primary alkyl halide. Now, in case of secondary alkyl halide, here halogen atom is directly attached to the secondary carbon atom. This one is our secondary carbon. This bromine is directly attached to secondary carbon. This is a secondary. Halogen atom is directly attached to the secondary carbon. Alkyl halide which halogen atom is directly attached to the secondary carbon atom. Okay. Then what about tertiary? In case of tertiary, the alkyl halide in which the halogen atom is attached to the tertiary carbon. या ठिकाणी टर्शियरी कार्बनला आपल्याला जोडलेला दिसला पाहिजे. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. दिस वन इज टर्शियरी पोझिशन. नो, यामध्ये बघा कशा प्रकारची पोझिशन तुम्हाला दिसणार आहे. टर्शियरीमध्ये सेकंडरीमध्ये तुम्हाला पोझिशन दिसणार आहे बघा CH. ओके, Br अशी पोझिशन दिसणार आहे CHBr. आणि या ठिकाणी तुम्हाला पोझिशन असणार आहे अशा पद्धतीची CH2Br. ओके, दिस इज फॉर आवर प्रायमरी पोझिशन, दिस इज फॉर आवर सेकंडरी पोझिशन, दिस फॉर आवर टर्शियरी पोझिशन. ठीक आहे, हे सारे एक्झाम्पल्स आहेत फॉर आवर प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, सेकंडरी ॲज वेल एज टर्शियरी अल्किल हॅलाइड्स. पुढचं त्यामध्ये आपण बघू शकतो व्हिनिल हॅलाइड्स. एक्झाम्पल घेऊ आपण व्हिनिलचं. CH2 double bond CHCl. This is your vinyl chloride. Halogen atom is directly attached to the sp2 hybridized carbon. Okay, vinyl chloride. Now allylic halides. allylic position आपल्याला बघायची. allylic. Now here halogen atom is directly attached to the sp3 hybridized carbon next to the carbon carbon double bond. That is our allyl. Like our allyl alcohol, this also allyl halides. Halogen atom is directly attached to the sp3 hybridized carbon next to the carbon carbon double bond. That is our allyl position. ठीक आहे, हे सारे एक्झाम्पल्स आहेत आपले मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे. Then now we comes on our nomenclature. आता पुढे आपण येऊया नॉमेनक्लेचरकडे. First, according to common name system. According to common name system, alkyl halide are names in the form of common system. मध्ये क्रायटेरिया आपल्याला या ठिकाणी एक यूज करायचा आहे. अल्किल हॅलाइड या पॅटर्नमध्ये आपल्याला नाव द्यायचं आहे. these are named as alkyl halide. कॉमन सिस्टम मध्ये प्रकार आहे आपला अल्किल हॅलाइड. First we write the name of alkyl group attached to the halogen atom, then write the word halide. पुढे आपल्याला वर्ड लिहायचा आहे halide. पूर्वी जो अल्किल ग्रुप जोडलेला आहे तो अल्किल ग्रुप आणि त्याच्यानंतर हालाइड जोडलेला तो आपल्याला हालाइड जोडायचा आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पल बघूया काय आपण.
CH3Br. This is our methyl group, methyl bromide. Okay, methyl bromide. Now CH3 CH2 Br, ethyl bromide. Now CH3 CH CH3 Br, isopropyl bromide. Now CH3 CH2 CH Cl CH3. This is our secondary butyl chloride. सेकेंडरी ब्यूटिल क्लोराइड. ठीक आहे. नाव आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. Isobutyl chloride. This is our isobutyl chloride. Then neopentyl bromide. 1 2 3 4 5. This one is our neopentyl position. Neopentyl bromide. अशा पद्धतीने आपण नाव देतो आहे ॲज पर अवर कॉमन सिस्टीम. कॉमन सिस्टीमचा क्रायटेरिया आहे अल्किल हॅलाइड. वी गिव द नेम ऑफ दिस मोनोहॅलोअल्केन, दॅट इज अवर अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड या फॉर्ममध्ये नाव द्यायचं आहे. पहिल्यांदा जो अल्किल ग्रुप जोडलेला आहे तो अल्किल ग्रुप लिहिणार. त्यानंतर आफ्टर राईट वर हॅलाइड्स. नाव आणखी काय एक्झाम्पल्स. त्या ठिकाणी सायक्लोप्रोपेन आहे, सायक्लोप्रोपिल क्लोराइड. ओके. देन त्या ठिकाणी सगळं सायक्लोहेक्झिल घेतो आहे, सायक्लोहेक्झिल क्लोराइड. सायक्लोहेक्झिल ग्रुप आहे. नाव सायक्लोपेंटिल घेऊन बघूया आता. दिस अवर सायक्लोपेंटिल ब्रोमाइड. सायक्लोपेंटिल ब्रोमाइड. ठीक आहे. दिस ऑल अबाउट द नॉमेक्लेचर ऑफ अल्किल हॅलाइड ॲज पर अवर कॉमन सिस्टम. यामध्ये आणखी एक टर्म बघायची आपल्याला फॉर द नॉमेक्लेचर ऑफ डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपल्याला कॉमन सिस्टीममध्ये नाव बघायचं आहे. ती थोडी गोष्ट एक लक्षात असू द्या. अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम डायहॅलो अल्कीन. बघा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज
as per our common name system there are name. Dihalone derivative are classified in two categories mainly, that is our vicinal dihalide and geminal. Okay, हे दोन पार्ट आपण आधी क्लासिफिकेशनमध्ये बघितलेले आहे. तर व्हिसिनल आणि जेमिनलला ॲज पर वर कॉमन नेम सिस्टीम आपण नाव कसं देतो आहे ते बघायचं आहे आपल्याला. ॲज पर वर कॉमन सिस्टीम, अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम दिस व्हिसिनल डायहॅलाइड इज नेम दॅट इज अल्किलीन डायहॅलाइड. पॅटर्न बघा, अल्किलीन डायहॅलाइड या फॉर्ममध्ये आपण नाव देतो आहे अल्किलीन डायहॅलाइड. पॅटर्न बघा, अल्किलीन डायहॅलाइड. क्रायटेरिया कसा आहे, अल्किलीन डायहॅलाइड आपण या ठिकाणी म्हणतो फॉर अवर व्हिसिनल डायहॅलाइड. टू व्हिसिनल डायहॅलाइड वी गिव द नेम ॲज पर अवर कॉमन नेम सिस्टीम दॅट इज अल्किलीन डायहॅलाइड. नाव बघूया, एक्झाम्पल घेऊया. CH2Cl CH2Cl इथिलीन डायक्लोराइड. ओके, CH2Cl CH2Cl. व्हिसिनल बघा, व्हिसिनलची डेफिनेशन कशी करतो आहे आपण, डायहॅलाइड इन विच बोथ द हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू द ॲडजस्टंट कार्बन दॅट इज अवर व्हिसिनल डायहॅलाइड. व्हिसिनलची कंडिशन आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲडजस्टंट कार्बनला हॅलोजन ॲटम पाहिजेत. when these both the halogen atoms are attached to the adjacent carbon as per our common name system we write alkyline dihalide. alkyline dihalide या फॉर्मॅटमध्ये आपण नाव देतो आहे दॅट इज फॉर टू कार्बन वी राईट इथिलीन डायक्लोराइड. ओके, हे नाव देऊया ॲज पर अवर कॉमन सिस्टीम इथिलीन डायक्लोराइड. ओके, इथिलीन डायक्लोराइड या पॅटर्नमध्ये नाव द्यायचं आपल्याला व्हिसिनलला. नाव इन केस ऑफ जेमिनल डायहॅलाइड, फॉर अवर जेमिनल डायहॅलाइड अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम वी राईट अल्किलिडीन डायहॅलाइड. नावाचा प्रकार कसा आहे फॉर अवर जेमिनल डायहॅलाइड, अल्किलिडीन डायहॅलाइड. अल्किलिडीन डायहॅलाइड आपण असं बोलणार आहोत. एक्झाम्पल बघूया फॉर अवर जेमिनल. त्याआधी जेमिनलची डेफिनेशन पहा, डायहॅलाइड इन विच बोथ द हॅलोजन ॲटम्स आर अटॅच टू द सेम कार्बन. बघा, दोन्ही हॅलोजन एकाच कार्बनला जोडलेले आहेत दॅट इज अवर जेमिनल डायहॅलाइड. ठीक आहे, दिस इज अवर जेमिनल डायहॅलाइड, जेम सेम असा शब्द लक्षात ठेवा. Now both the halogen atoms are attached to the same carbon that is our geminal dihalide. Now this geminal dihalide give the name as per our common system. How many carbons? 2 carbons. We write alkylidene dihalide. Alkylidene. Which alkylidene? That is our ethylidene dichloride. नाव कसं देणार आपण, इथिलिडीन डायक्लोराइड. अल्किलिडीन या फॉर्मॅटमध्ये नाव द्यायचं आहे अल्किलिडीन डायहॅलाइड्स फॉर अवर जेमिनल डायहॅलाइड. फॉर व्हिसिनल वी राईट अल्किलीन डायहॅलाइड. ओके,